नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-आरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असं बऱ्याच विद्यार्थी कमेंट करत होते. तर एम-पी-आरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ह्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या मित्रांना काय करायचं, हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील या क्वेश्चनविषयी माहिती मिळेल. आणि त्याचबरोबर किती जणांचं एम-पी-आर बॅक आहे तर असं टाका की डिस्क्रिप्शन म्हणजे कमेंट बॉक्समध्ये एम-पी-आर लिहा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि घाबरायचं कारण नाही. हा लेक्चर पहा तुम्ही 100% तुम्हाला मी या लेक्चरमध्ये सांगणार आहे कसं पास व्हायचं. ठीक आहे. आणि आत्ताच तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, कालच म्हणजे M1चा क्रॅश कोर्स आपण केला होता तयार आणि त्याचं अपलोड पण केला. आणि M1चे क्वेश्चन जे आपण सांगितले होते ते 52 मार्क्सचे आलेले आहे. 52 मार्क्सचा आलेला आहे, म्हणजे एक तसं 42चा आलेला आहे. पण जर जे म्हणजे डिक्ट क्वेश्चन नाही आले, म्हणजे काही क्वेश्चनमध्ये काय झालं की व्हॅल्यू चेंज झाल्या. ठीक आहे, पण क्वेश्चन सेम होतं, व्हॅल्यू चेंज झाल्या, म्हणून 52 मार्क्सचं मी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीट पहा, थोडे उलटे पालटे क्वेश्चन दिले होते ते 100% आले, ते मी प्रूफ देखील टाकलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की आता क्रॅश कोर्स एम-पी-आरचा अपलोड केलेला आहे. क्रॅश कोर्स कुठेही एम-पी-आरचा बरेच विद्यार्थी म्हणतात दिसत नव्हता, तर आता क्रॅश कोर्स दिसेल तुम्हाला. त्या ठिकाणी लेक्चर्स पण अपलोड केलेले आहेत. इम्पॉर्टंट लेक्चर सांगितलेलं आहे, पहिलं कसं पास व्हायचं, त्याचबरोबर एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर ही अपलोड होऊन जाईल एक 9-10च्या दरम्यान. ठीक आहे, 9-10च्या दरम्यान. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करू नका की एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर कधी येईल, पण आजच येईल संध्याकाळपर्यंत, 12च्या आत कधी पण येऊन जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज तर तुम्हाला सकाळीच पेपर आहे मला माहिती आहे, पण थोडंसं आता तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. ती क्वेश्चन पेपर काढायला थोडा टाईम लागतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला क्रॅश कोर्सची प्राईस किती असणार आहे तर ते सांगतो. तर क्रॅश कोर्सची प्राईस जी असणार आहे ती फक्त 49 रुपीज असणार आहे. या 49 रुपीजमध्ये तुम्हाला रिव्हिजन लेक्चर्स 2 ते 3 रिव्हिजन लेक्चर्स आहेत. एक 10 ते 15 9-10 मिनटाचे आहेत. ते 2 ते 3 तुम्ही सहज करू शकता बसल्या बसल्या, असंच स्पीड वाढवून करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय आहे तर एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर आहे. ती एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करायची आहे रात्री. 100% तुम्ही पास होणार म्हणजे होणार. चांगली स्कोरिंग पण करू शकता, काय अडचण नाही. तर हे कुठं मिळणार आहे तर आपल्या ॲपवरती जायचं आहे. अजून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा किंवा गुगलला जाऊन GMS एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा, GMS एज्युकेशन. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ओपन करा. त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वरती लगेच स्क्रीनलाच दिसेल क्रॅश कोर्स एम-पी-आर म्हणून असं लिहिलेलं आहे. एम-पी-आरचा क्रॅश कोर्स आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तरी तुम्ही बाय नाव करू शकता. फक्त 49 रुपीजला आहे. पहा, फक्त बरेच जण विद्यार्थी म्हणजे आम्हाला दिसत नाही, त्या ठिकाणी स्ट्रीम फर्स्ट सेम निवडा. फर्स्ट सेम निवडल्यानंतर सेव्ह चेंजेस म्हणा, त्याचनंतर तुम्हाला हे कोर्स दिसतील. ठीक आहे, वरती. त्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतील वरती जर नाही दिसलं तर त्या ठिकाणी खाली जर आला तुम्ही साईडला लेटेस्ट कोर्स M1च्या बाजूला, तर एम-पी-आर असा कोर्स दिसेल. त्या ठिकाणी लगेच बाय नावचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करून हा 49चा कोर्स हा परचेस करा. यामध्ये तुम्हाला रिव्हिजन लेक्चर्स प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर्स तुम्हाला मी देणार आहे. ठीक आहे, म्हणजे रिव्हिजन लेक्चर्स तर अपलोड झाले, एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर्स एक 2 ते 3 तासात पडून जाईल ॲपवरती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या मित्रांना देखील सांगा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो, पण एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपरमधलेच येणार आहेत. म्हणजे इथं जे सांगतोय ते अजून तयार झालेली नाही आहे एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर, तिची काम चालू आहे. पण या ठिकाणी सांगतोय पहा, मागच्या वेळची क्वेश्चन पेपर्स तुम्ही सॉल्व करा. ज्याला तो कोर्स परचेस करायला अडचण आहे, 49 रुपये नाही आहेत सर आमच्याकडे, तर त्यांच्यासाठी मी या ठिकाणी काही क्वेश्चन सांगतो. ठीक आहे, एक 10 ते 20 मार्क्सचे या ठिकाणून. तर मशीनिंग प्रोसेसचा हा क्वेश्चन जो आहे तो दरवर्षी रिपीट होतो. वेल्डिंग प्रोसेस डिफाईन करा आणि स्टेट एनी 4 डिफेक्ट्स वेल्डिंगचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2मध्ये आणि या ठिकाणी 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो एक इम्पॉर्टंट करून ठेवा. आणि त्यानंतर C हा जो क्वेश्चन आहे हा एक इम्पॉर्टंट करून ठेवा. त्यानंतर राईट डाऊन अ बेसिक पार्ट ऑफ लेथ मशीन अँड देअर फंक्शन्स. हे लेथ मशीनचे पार्ट्स वगैरे त्याची डायग्राम करून घ्या, जेणेकरून ते येतो म्हणजे येतो. सेंट्रिफ्युगल कास्टिंगचा क्वेश्चन्स आहे हा देखील करून घ्या. या ठिकाणी 8 मार्क्स तुमचे या ठिकाणी फिक्स, वरचे 4, 8 आणि 4 तुम्हाला या ठिकाणी 12 मार्क्स. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणं 4 म्हणजे 16 मार्क्स तुमच्या या ठिकाणी फिक्स झालेले आहे. आता क्वेश्चन नंबर 4मध्ये जर आला तुम्ही तर या ठिकाणं इम्पॉर्टंट आहे की इंडेक्सिंग कशामुळे इसेन्शियल आहे मिलिंग ऑपरेशनच्या गिअरसाठी. त्यानंतर त्याच्या खालचा जो क्वेश्चन आहे मेकिंग पॅटर्न्स मेकिंगचं बेसिक स्टेप्स सांगायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला ब्रेझिंग आणि सोल्जरिंगचा एक क्वेश्चन असतो, कोणत्या बेसिसवर, तर या ठिकाणी बेस दिलेले आहेत, याच्यावरती इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता पहा
या ठिकाणी खाली जर आलात क्वेश्चन नंबर 5मध्ये त्या ठिकाणी एक VIMP क्वेश्चन आहे, हा येतो म्हणजे येतोच, याला फिक्स करून टाका. तुम्हाला दिले मार्क्स या ठिकाणी 6 मार्क्सला इन हो कंटिन्युअस शिफ्ट, डिस्कंटिन्युअस शिफ्ट आणि कंटिन्युअस विथ बिल्ट पेज. त्यानंतर हा जो सी क्वेश्चन आहे MIG वेल्डिंगचा, त्याचा स्केच वगैरे तर ॲडव्हान्टेजेस ते या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि 6 नंबरचा क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे आहे डिस्क्राईब लेथ मशीन्स ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग, ही जी आहे ती करायची आहे. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर एकदम डिटेल्स इम्पॉर्टंट क्वेश्चन लागत असतील तर एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर डायरेक्ट जशी तशी देणार आहे मी. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ॲपवरती जा, ॲपचे कोर्स परचेस करा, त्या ठिकाणी एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर अपलोड होऊन जाईल या सारखीच. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.